आहे. आपणा सगळ्यांना माहीतच आहे की महाराष्ट्रात जी ते देशात सगळ्यात जास्ती आहे, 12 रुपये युनिटच्या जवळपास महाराष्ट्रामध्ये विजेचे दर आहे. याचे कारण काय? महाराष्ट्रामध्ये महावितरण ही वीज प्रामुख्याने महाजेनको कडनं घेत असते. महाजेनको हे थर्मल पॉवर प्लांट प्रामुख्याने चालवतात. हे थर्मल पॉवर प्लांट कोराडी, खापरखेडा व चंद्रपूर मध्ये आहेत. ह्या पॉवर प्लांट मध्ये सगळ्यात मोठा इनपुट कॉस्ट जी असते वीज बनवताना ती कोळशाची असते. आणि ही जी कोळशाची इनपुट कॉस्ट आहे, या कॉस्ट वरती इलेक्ट्रिसिटीचं जे जनरेशनची कॉस्ट आहे ती डिपेंड करते. आणि त्याचप्रमाणे डिस्ट्रीब्युशन कंपनी लोकांना इलेक्ट्रिसिटीचे दर जे आहे ते आकारतात लोकांवर. तर हे जे कोळशाची सप्लाय आहे 2019 मध्ये महाजेनकोनी एक निविदा काढली. त्यात MSMC महाराष्ट्र स्टेट मिनरल मायनिंग कॉर्पोरेशन याला ती निविदा देण्यात आली. या निविदेमध्ये MSMC महाराष्ट्र स्टेट मिनरल कॉर्पोरेशन हे महाजेनकोला कोळसा सप्लाय करणार असं त्या निविदेत ठरण्यात आलं. ह्या निविदेमध्ये कोळशाचा जो क्वालिटी होती ती 31% ऍश याप्रमाणे कोळसा महाजेनको ला MSMC देणार असं ठरलं. आता ही जी MSMC आहे ही कोळसा घेते कुठनं? ही स्टेट महाराष्ट्र गव्हर्नमेंट ची एक ऑर्गनायझेशन आहे. हिचा कोळसा हा जो कोळसा आहे हा कोळसा हे लोक प्रायव्हेट वॉशरीज कडनं घेतात. तर याच्यात ह्या MSMC ला प्रामुख्याने रुक्माई इन्फ्रास्ट्रक्चर, हिंद मिनरल्स व महावीर मिनरल्स अशा प्रामुख्याने ह्या वॉशरीज कोळसा सप्लाय करतात. हा जो कोळसा आहे हा 31% ऍश कंटेंटचा सप्लाय करायला पाहिजे. पण हा कोळसा खऱ्या अर्थानं 50% किंवा त्याहून अधिकचा हा कोळसा सप्लाय करण्यात येतो. 50%हून अधिकचा जो कोळसा आहे याची कॅलोरिफिक व्हॅल्यू जी असते ती कमी असते. म्हणजे त्याची ज्वलनशीलता जी असते ती कमी असते. आणि ज्वलनशीलता कमी असल्यामुळे हा जो इनपुट कॉस्ट आहे इलेक्ट्रिसिटी जनरेशन मध्ये हा इनपुट कॉस्ट वाढतो. आणि त्याचमुळे महाग वीज जी आहे बनवल्या जाते. त्याचबरोबर हा जो कोळसा सप्लाय करत आहेत ह्या प्रायव्हेट वॉशरीज ह्याच्यात ESP डस्ट असते आणि डोला 4 असतो. म्हणजे कोळशासारखं दिसणारा एक पदार्थ आहे, खनिज सारखंच आहे, हे जमिनीतूनच काढलं जाते, कोळशाच्या आजूबाजूला मिळतं ते. हे सुद्धा त्या कोळशामध्ये मिक्स करून हे लोक महाजेनकोला हा कोळसा MSMC च्या माध्यमातून सप्लाय करतात. याच्यात जी ज्वलनशीलता आहे कोळशाची परत कमी होते कारण याच्यात एका प्रकारची भेसळ होते. त्याचबरोबर याच्यात आयनचा कंटेंट वाढतो आणि त्याच्यामुळे जे विद्युत केंद्र आहे त्याच्या पॉल्युशन ही वाढतं आणि त्याच्यामुळे लोकांना विभिन्न प्रकारच्या रोगराई सुद्धा होतात. तुम्हाला माहित असेल की कोराडी, खापरखेडा किंवा चंद्रपूर या भागामध्ये श्वासाचे रोग, हाडाचे रोग किंवा किडनीचे रोग हे मोठ्या प्रमाणात आले आहेत. आणि याच्यामुळे सरकारी जी स्वास्थ्य व्यवस्था आहे याच्यावरती दबाव वाढतो. त्याचबरोबर त्याच्यात अजून एक दुसऱ्या प्रकारचा भ्रष्टाचार सुरू आहे. जो कोळसा MSMC सप्लाय करते महाजेनकोला त्या कोळशामध्ये काही कोळसा रिजेक्ट करण्यात येतो, नाममात्र ते रिजेक्ट करतात. तर याच्यात काय सुरू आहे की जो चांगल्या क्वालिटीचा उच्च दर्जाचा जो कोळसा आहे तो ते लोक रिजेक्ट करून राहिले आणि तो कोळसा ह्या वॉशरीजच्या माध्यमातून जे उपभोक्ता आहे, इंडस्ट्रियल उपभोक्ता आहे त्यांना तो कोळसा सप्लाय करण्यात येतो. आणि हा कोळसा हे लोक वाढीव दरावर, उच्च दरावरती जास्ती नफा
घेऊन हा कोळसा विकत आहे। तर ह्या सगळ्या ही जी निविदा आहे जी महाजनकोनी MSC महाराष्ट्र स्टेट मिनरल कॉर्पोरेशनला दिली आहे, ही निविदा रद्द करण्यात यावी ही अशी आमची पहिली मागणी आहे। दुसरं, याच्यात हे जे कटकारस्थान जे कोणी करत आहे ह्या लोकांवरती कारवाई करण्यात यावी आणि याच्यात बरोबर एक ज्युडिशियल इन्क्वायरी बसवण्यात यावी। त्याचबरोबर जो कोळसा रिजेक्ट होतो तो कोळसा हा इंडस्ट्रियल यूज साठी दिला जात असतो, तर ह्या कोळशाची तपास करण्यात यावी आणि हा कोळसा कोणाच्या मार्फतीने कोणत्या दर्जाचा आहे, कोणाच्या मार्फतीने हा कोळसा इंडस्ट्रीज मध्ये परत जातो, हा चांगल्या दर्जाचा कोळसा जो पॉवर प्लांट मध्ये वापरला गेला पाहिजे हा इंडस्ट्री मध्ये जातो, हा कोणाच्या माध्यमातून चालला आहे याच्यावरती सुद्धा तपास करण्यात यावी, इन्क्वायरी बसवण्यात यावी आणि जे दोषी आहेत त्यांना या हे जे कट कारस्थान हा जो भ्रष्टाचार करणारे जे काही लोक आहेत यांच्यावरती कठोर कारवाई सरकारने करण्यात या विषयाला रेटून धरेन आणि येणाऱ्या काळात आम आदमी पार्टी या विषयावरती जन आंदोलन करणार। ये सिस्टम और ये जो बिजली दी जा रही है ये कोई ऐसा तो नहीं है कि भाई सब्सिडाइज रेट्स में दी जा रही है, अच्छे पावर परचेस एग्रीमेंट्स किए जा रहे हैं। उसके बाद में जो अब आपको एक एग्जांपल देता हूँ, पंजाब गवर्नमेंट का पास में पावर प्लांट नहीं है, पर पंजाब गवर्नमेंट के पास में छत्तीसगढ़ में कोल माइन है, पंजाब गवर्नमेंट ने पावर प्लांट नहीं है और उनकी कोल माइन जब होती है कंप्लीट सर्किट जब कंप्लीट होता है तो जो जनरेशन कॉस्ट होती है वो कम होती है, सिंपल। और यही जो आपका कहना है कि भाई बिजली दी जाती है, फ्री दी जाती है, लोगों को बिजली बचाने भी तो लगाना पड़ेगा ना आपको। तो ये लोगों को प्रोत्साहित करना होता है कि भाई 200 यूनिट से कम बिजली का बिल आप रखिए तो उससे आपका बिल पूरा फ्री होगा। 200 यूनिट से ज़्यादा रखोगे तो आपको काफ़ी सारा बिल देना पड़ता है। तो बिजली का कम इस्तेमाल हो इसके लिए भी जनता को प्रोत्साहित आम आदमी पार्टी की सरकार। इन्फ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड ही एक कंपनी आहे, त्याच्यानंतर हिंद मिनरल्स LLP ही एक कंपनी आहे, त्याच्यानंतर महावीर ही प्रेस नोट मध्ये दिलं आहे त्यांचं, महावीर मिनरल्स लिमिटेड ही पण एक कंपनी आहे। अशा सारख्या ह्या मेजर कंपनीच्या अशा सारख्या अजून खूप साऱ्या वॉशरीज आहेत।